सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमः श्री वर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते जबलपुर 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मश्री पार्श्वनाथ भगवान की देवादेव मूलनायक 1008 कुलदुनाथ भगवान की देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मश्री मल्लीनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समर्थभद्र स्वामी की 20वीं सदी के प्रथमाचार्य चक्रवर्ती समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य श्री शांति सावजी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर महाराज की प्रातस्मरणीय शांत मूर्ति वास्य रत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मसागर जी महाराज की मम दीक्षावर युवा कांति रत्नाचार्य श्री चंद्रसागर जी महाराज की परम पूज्य आचार्य श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की गोविंद जी हो। आज दुसरं पुष्प म्हणताना आचार्य भगवान समर्थ स्वामी विरचित रत्नकंटक श्रावकाचार्य या ग्रंथाचं पठण पाठन ही वाचना आपण करत आहोत आणि कालच्या भागामध्ये रत्नकंटक श्रावकाचार्य या ग्रंथाविषयी आणि त्याचे ग्रंथकर्ता आचार्य भगवान समर्थ स्वामीजी यांच्याविषयी सविस्तर माहिती आपण बघितली होती आणि आज मंगलाचरणचं सुद्धा काल पूर्णपणे विस्तारपणे सगळं कथन आपल्या समोर झालं होतं आणि आज आचार्य भगवान धर्मोपदेश करण्याची प्रतिज्ञा करणार आहे की मी हा धर्मोपदेश गिरीशी गाथ्याच्या माध्यमातून करत आहे। हा धर्मोपदेश का करत नाही, कशासाठी करत आहे, या धर्मोपदेश केल्यामुळे या धर्मोपदेशामुळे काय होणार आहे याचं सगळं कथन त्या 2 नंबरच्या गाथेतून करणार आहे। पहिला गाथा म्हणतो सुरू करूया आणि मग आचार्य महाराजांनी त्या गाथेमध्ये काय सांगितले ते पाहूया। देशयामि समीचीनम देशयामि समीचीनम धर्मं कर्म निबर्हनम् धर्मं कर्म निबर्हनम् संसार दुःखथ सत्मान् संसार दुःखथ सत्मान् यो धरत्युत्तमे सुखे यो धरत्युत्तमे सुखे देशयामि समीचीनं धर्मं कर्म निबर्हनं संसार दुःखत सत्त्वा यो धरत्युत्तमे सुखे देशयामि समीचीनं धर्मं कर्म निबर्हनं संसार दुःखत सत्त्वा यो धरत्युत्तमे सुखे। आचार्य भगवान समर्थ स्वामीजी धर्मोपदेश करण्याची प्रतिज्ञा करण्यामध्ये हा श्लोक आपल्या समोर उपस्थित केलेला आहे आणि या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य भगवान म्हणत आहेत देशयामि समीचीनम धर्मं कर्म निबर्हनम संसार दुःखत सत्त्वान् यो धरत्युत्तमे सुखे। तिथं आचार्य महाराजांना काय म्हणायचंय, देशयामि समीचीनम। आचार्य भगवान म्हणतात की देशयामि समीचीनम, मी समीचीन धर्माचं कथन करत आहे। कशासाठी? हा समीचीन धर्म काय करणार आहे,
धर्मम कर्म निबर्हन, हा जो समीचीन धर्म आहे तो कर्माचं निबर्हन करणार आहे, म्हणजे कर्माला नाश करून टाकणार आहे. आणि पुढे म्हणतात परत हा धर्म काय करणार आहे, समीचीन धर्माचं आम्ही जर पालन केले तर परत धर्म आम्ही काय करणार आहे, तर पुढे म्हणतात संसार दुःखत सत्वान, संसारामध्ये जे दुःखी जीव आहे, नुसतं जैनान म्हणलं नाही, काय म्हणलंय, सत्वान म्हणले, म्हणजे सगळ्या प्राणी मात्राबद्दल जे दुःखी कष्टी जीव आहेत त्या सगळ्या जीवांच्या बाबतीत, संसारामध्ये जेवढे दुःखी कष्टी जीव आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत हा धर्म, त्यांना हा धर्म पालन केल्यामुळं, समीचीन धर्माचं पालन केल्यामुळं हा धर्म सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. काय म्हणलो मी, सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या समीचीन धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंत समर्थ स्वामीजी या गाथेमध्ये धर्मोपदेश करण्याची प्रतिज्ञा का करत आहे, कारण की मी जो धर्मोपदेश करणार आहे समीचीन धर्माचं, त्या धर्माचं पालन केल्यानंतर या गोष्टी आम्हाला प्राप्त होणार आहेत, म्हणून आचार्य भगवंत सांगत आहे. आम्ही याचे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर हे सगळं प्राप्त करायचं असेल तर या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. बघा, बऱ्याच ग्रंथामध्ये बऱ्याच ठिकाणी आचार्य भगवंतांनी धर्माची व्याख्या सांगत असताना, या व्याख्येचं कथन करत असताना आचार्य भगवंतांनी सांगितले आहे धार्यति स धर्म, म्हणजे जो धारण केला जातोय तो खरा धर्म आहे. तो सम्यक दर्शन रूपामध्ये असेल, तो सम्यक ज्ञान रूपामध्ये असेल आणि तो सम्यक शारीरिक रूपामध्ये असेल. आचार्य भगवंतांनी ती व्याख्या सांगितली आहे की जो धारण केला जातो तो धर्म. बऱ्याच ग्रंथामध्ये वेगवेगळ्या आचार्य भगवंतांनी धर्माच्या व्याख्या करत असताना वेगवेगळे सांगितले आहे. आचार्य भगवंत कुंदकुंद स्वामीजी काय म्हणतात, वस्तू स्वभाव धम्मो, वस्तूचा स्वभाव हाच त्याचा धर्म आहे. आज आम्ही समीचीन धर्माला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर समीचीन धर्म काय आहे आणि समीचीन धर्माचं कथन काय आहे याच्याविषयी जाणून घेताना आचार्य भगवंतांनी सांगितलंय वस्तू स्वभाव धर्म. याचा अर्थ काय, वस्तूचा जो स्वभाव आहे तोच त्याचा धर्म आहे. तुमचा स्वभाव काय आहे, चिडणे, होय, क्रोध करणे, अहंकार करणे, लोभ करणे, मायाचारी करणे, होय म्हणालेच. बघा, आमचा स्वभाव काय असेल तर जीवाचा स्वभाव ज्ञातादृष्ट आहे, जाणणे आणि पाहणे. जसं आचार्य भगवंतांनी कथन करून सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या वस्तूंचा जसा त्यांचा स्वभाव असेल तोच त्याचा धर्म आहे. तो धर्म कधी बाजूला होत नाही. जसं आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये समजून सांगितलेलं आहे, पाण्याचा स्वभाव काय, शीतलता, तो त्याचा धर्म आहे. तो धर्म कधी ते सोडत नाही. मग तुम्ही म्हणणार महाराज पाणी आम्ही गॅसवर तापवल्यावर गरम होते. एक गोष्ट लक्षात घ्या, पाण्याचा स्वभाव हा ओरिजिनल पाण्याचा धर्म आहे, तो शीतलच आहे. परंतु पाणी गरम होते याचं मूळ कारण काय, अग्नीची संगत घेतली म्हणून. काय म्हणलो मी, अग्नीची संगत त्या पाण्याने ग्रहण केली म्हणून त्याचा स्वभाव सोडून तो विभावामध्ये गेला. तसंच आमचा स्वभाव काय आहे, ज्ञाता दृष्टा, म्हणजे जाणणे आणि पाहणे. दुसऱ्याची संगत प्राप्त झाली, आमचा ज्ञाता दृष्टा स्वभाव आम्ही काय करून जातोय, विभावात जातोय. बरोबर आहे. साधं उदाहरण सांगतो, तुमच्या संसारातलं उदाहरण. तुम्ही घरामध्ये बसलाय, आता घराच्या खिडकीत, तुमच्या घरामध्ये खिडकी जिथं आहे तिथं खुर्ची टाकून बसलाय समजा. आता कुठं खुर्ची आहे कुठे खिडकी आहे मला काय माहित नाही, तुमचं तुम्हाला माहित आहे. आम्हाला तुला बघतो तर खुर्ची टाकून बसलाय तुम्ही खिडकीजवळ आणि थोड्या वेळाने तुम्ही शांत आहे, बघा काही भाव नाही. एवढे भाव शुद्ध परिणाम आहेत, चांगले भाव अंतरंगात आहेत, काही विकल्प संकल्प विकल्प मनामध्ये काही नाही. तुम्ही अतिशय शांत बसलेला आणि त्याच वेळी काय होते माहिती, शेजारच्या घरातून तुमच्या कानावर आवाज पडतोय की पती पत्नीचं भांडण चालू. ते आवाज पडल्यानंतर आता जो सगळा शांत स्वभाव होता, ज्ञाता दृष्टा होता, काही मनामध्ये भाव नव्हते, तुम्ही पूर्णतया तुमच्या धर्मामध्ये होता. आता काय झाले, पहिला ऐकला तरी सुद्धा शांत आहे ज्ञाता.
ज्ञाता म्हणजे जाणणे. आता थोड्या वेळाने तुमची तिथं बसल्यानंतर ते ऐकणं चालू आहे. ऐकत ऐकत तुमचे भाव काय होतात माहिती काय, जरा खिडकीतून पुढे जाऊन बघावं काय काय चालू आहे, असे भाव होतात तुमचे. ऐकायले की नवरा असं म्हणाले, बायको असं म्हणाले, ऐकायला काय आता भाव काय झाले, पुढे जाऊन ऐकावं बघावं. मग गेला खिडकीतून जरा बघितला तर बायकोच्या हातामध्ये काठी, नवऱ्याच्या हातामध्ये काय काय तर आहे समजा. हे बघायला तुम्ही आता तरी सुद्धा अजून मनामध्ये काय भाव नाहीत बघा. कारण की आता तुम्ही दृष्टा बनला. मग अशी ज्ञाता होता, ऐकत होता, आता तुम्ही दृष्टा बनलाय म्हणजे पाहायला लागलाय की काय चालू आहे. तरी सुद्धा अजून भाव एवढे बिगत नाही, कारण की तुमच्या धर्मामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये तुम्ही आहात. परंतु आता तुमच्या पुढची भावना काय होते म्हणजे, आम्ही जैन धर्मातले ना, आणि किनीच आमचे भाव काय होते परत, एवढी भांडणं चालू आहेत नवरा बायकोची, जरा त्यांचा संसार चांगला व्हावा म्हणून त्या भावनेनं आमची चांगली मनातली दया भावना, करुणा भावना जागृत होते. आणि आम्ही काय म्हणतोय, जरा त्यांच्या घरात जाऊन आपण भांडणं मिटूया. तिथनं तुमचं सगळं ते सोडला, पुढची तुमचं घराची जी वेश आहे ती ओलांडला आणि त्यांच्या घरामध्ये जाताय, भांडणं मिटवायला जाताय आणि सांगताय तुम्ही कशाला भांडायला, हे कशाला करायलाय. ती दोघं ते भांडायचं सोडतात, तुमच्या संग भांडायचं चालू करतात. मगाच्या ज्ञाता दृष्टा जोपर्यंत होता तोपर्यंत सुख होतं. ज्यावेळी ज्ञाता दृष्टा स्वभाव तुमचा तुम्ही सोडला आणि विभावामध्ये गेला, त्यावेळी तुमच्या जवळ दुःख विराजमान झालं. ही गोष्ट महत्वाची. म्हणून इथं आचार्य भगवान काय म्हणतात, समीचीन धर्माचं जर आम्ही पालन केलं तर हा समीचीन धर्म कर्माचं निबर्हन करणार आहे. आणि हा समीचीन धर्म जो दुःखाच्या खाईमध्ये जे जे जीव आहेत त्या सगळ्या जीवांना त्या दुःखाच्या खाईतून काढून सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. हा समीचीन धर्म. आजपासून एक करायचं घरात, काय झालं तरी बघायचं आणि ऐकायचं, ऐकायचं आणि बघायचं, दुसरं काय करायचं नाही. जर केला तर घोळ उठला बघा. कारण की तुमचा धर्म ज्यावेळी, तुमचा स्वभाव ज्यावेळी तुम्ही सोडणार आहे त्यावेळी खरा घोळ उठणार आहे. कारण की आम्ही विभावामध्ये जसं पाणी आहे, आता पाण्याचं एक उदाहरण सांगतो, तुमचं बी तसंच आहे, परंतु समजावून सांगण्याची शैली समजावून सांगतो. अनुयोग यालाच म्हणतात, समजावून सांगण्याच्या शैलीला अनुयोग म्हणतात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी ज्यावेळी तुम्ही पाण्याला अग्नीची संगत दिला आणि अग्नीला गॅसवर ठेवलाय आणि पाणी ते उकळायला चालू झालं, आता उकळायला लागले, आता ते पाणी एवढं उकळलंय, त्याचा स्वभाव काय आहे, शीतलता. जर ते उकळायचं बंद करायचं तर काय करायचं, संगत तेवढी काढून घ्यायची. मग तुम्ही काय करायचं, चिमट्यानं उचलून पाणी, आता त्याला गार करायला तू गार हो किंवा फुकायला लागत नाही, आपोआप थोड्या वेळाने काय होते म्हणजे ते आपल्या स्वभावामध्ये आपोआप येते. मनुष्य बी समजा कोणतरी व्यक्ती आला तुमच्या संग भांडायला, आता तुमचा स्वभाव ज्ञाता दृष्टा होता, धर्म तुमचा होता, आता तो व्यक्ती भांडायला, तुम्ही भांडायला चालू करता. मग दुसरी दोन व्यक्ती काय करतात म्हणजे की मारामारी करायला लागले, बघून का नाही त्यांना दोघांना कवळ्या घालतात, ह्याला एका खोलीत कोंडून घालतात, त्याला एका खोलीत कोंडून घालतात. घातले की नाही, घातल्यावर त्यांना शांत करायला लागत नाही, आता आपोआप त्यांचा पारा का नाही, कारण की स्वभावात जीव आपोआप येतो. परंतु विभाव दुसऱ्याच्या संगतीमुळे किंवा विपरीत ज्या गोष्टी आहेत, मान्यता आहेत, त्या मिळाल्यानंतर आम्ही विवाहामध्ये प्रवेश करतो. ही गोष्ट महत्वाची बघा. त्यामुळं आचार्य भगवानांनी धर्म उपदेश करण्याची जी प्रतिज्ञा करत आहे ती योग्य आहे. कारण की आमच्या जीवनात आजपर्यंत आम्हाला दुःख मिळत आहे, त्याचं मूळ कारण समीचीन धर्माला आमच्या जीवनात आम्ही स्थान दिलं नाही. म्हणून आचार्य भगवान गौतम स्वामीजी प्रतिक्रमणामध्ये म्हणतात, प्रतिक्रमण त्यांनी लिहिलेलं आहे प्राकृत मधलं, त्यामध्ये ते स्पष्ट म्हणतात, धम्मो मंगल मुद्दिष्टम अहिंसा संयमतो देवावी तस पन्मंती. काय म्हणले, देवावी तस पन्मंती जस धम्मे सया म्हणून. आता आचार्य भगवान गौतम स्वामीजी काय म्हणतात माहिती काय, धम्मो मंगल उद्दिष्टम, मुद्दिष्टम म्हणले, मी आता उद्दिष्टम म्हणतो. तर धर्म जो आहे तो मंगल आहे आणि उत्कृष्ट आहे. तो कसा आहे, अहिंसा संयम तो म्हणजे तप, अहिंसा संयम आणि तप रूपी आहे. आणि तो कसा आहे, तो काय प्राप्त करून आहे, देवावी तस्पन्मंती, जो याचं पालन करणार आहे त्याच्या चरणामध्ये साक्षात देव येऊन सुद्धा नतमस्तक होतात असं म्हणतात. त्या धर्माचं जो पालन करणार आहे
साक्षात स्वर्गातले देव सुद्धा त्या चरणावर नतमस्तक होतात आणि आम्ही उरपाट करलोय. या धर्माचं पालन केल्यामुळे देव आमच्या येऊन पाया पडणार आहेत आणि आम्ही उरपाट काय करलोय, आम्ही देवांच्या चरणावर चाललोय. दे मागणारा तो भक्त नव्हे आणि देणारा तो तुम्हीच म्हणला, मी काय म्हणलो नाही. म्हणजे स्वीकारताय परंतु करताना उरपाट करताय. एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये जर कोण देणारा असते, देत असता, तर सगळीजण बाकीचे संसार प्रपंच काम धंदा उद्योग व्यापार काय करायची गरज नव्हती. तिथंच जाऊन साकडं घालत बसले असते. काय करायची गरज होती का? गरज होती. त्यामुळे देणारा तो देव नव्हे आणि मागणारा तो भक्त नव्हे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून काय जर आम्हाला करायचं असेल तर जो समीचीन धर्म आहे त्या समीचीन धर्माला धारण करण्याची विधी आमच्या जीवनात आम्ही धारण करणं आवश्यक. कशा पद्धतीने समीचीन धर्म धारण करायचंय, कशा पद्धतीने समीचीन धर्माला आमच्या जीवनामध्ये स्थान द्यायचंय आणि त्याचं चारित्र्य समीचीन धर्माचं आमच्या जीवनामध्ये कसं करायचंय, ही जर कला शिकली तर सगळ्या कला मी व्यर्थ जाते म्हणून. बाकीच्या कला सगळ्या व्यर्थ जातील. तुमची जीवन जगण्याची एकच कला तुम्हाला बेस्ट बनेल. करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींना बघत असताना सगळं बघत नाही, बाकीच्या गोष्टी सोडून देतोय. काही गोष्टी बघतोय, परंतु तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून द्या. फक्त एकच गोष्ट बघा, तो म्हणजे समीचीन धर्म. बाकीच्या कोणत्याही गोष्टीकडे बघितलं तर चालतंय. एक समीचीन धर्माकडे जर तुमचं लक्ष असेल तर बाकीच्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतात. काही करण्याची आवश्यकता. सन्मत साहेब महाराज आचार्य कायम, गुरु महाराज कायम सांगायचे, आम्ही काय करतोय माहिती काय, आम्ही स्पष्ट रूपामध्ये आचार्य महाराज कायम म्हणायचे, आम्ही भिकाऱ्यासारखं वागतो. आम्ही देवाजवळ जाऊन काय नको ते सगळं देवानं मागतो. तुमच्या इथं पार्श्वनाथ भगवान आहे आणि काय जण एवढं वर्ष धर्म करतात, हे करतात, माझ्या मुलगीचं लग्न म्हणून मागतो. ते बालब्रह्मचारी आणि ते लग्नाचं तुम्हाला पुरवतील रे. काय जण आम्हाला मी म्हणतात, महाराज आमच्या मुलगीचं लग्न होणं आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्यायचा आम्ही. तुमचं पुण्य पाप, त्या मुलगीचं पुण्य पाप आहे, त्यानुसार क्रिया घडणार आहे. तुम्ही कितीही केला, कितीही काल सर्प घाला, कितीही कुठलंही विधान, एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत त्या जीवाची पुण्याची लब्धी येणार नाही तोपर्यंत ती क्रिया घडणार नाही. आणि पुण्याची लब्धी येण्यासाठी आमच्या जीवनामध्ये धर्म असणं आवश्यक. आणि धर्म न करता अधर्म करण्याच्या गोष्टीवर जातो. मी उदाहरण सांगतोय काय, एक गोष्ट लक्षात घ्या, काय केला म्हणून काय होणार आहे असं 3 काळ घडणार नाही. तुमचं पुण्य पाप तुमचं सगळं आणि तुमचा धर्म सगळं करवणार आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही पाप करणार आहे त्यावेळी दुःखच होणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही धर्म करणार आहे त्यावेळी सुखच होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची बाब आहे. आम्ही याच्याकडे कधीही दृष्टीपात करत नाही, तर याच्याकडे दृष्टीपात करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात मला धर्म करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही धर्म करण्याची इच्छा मनात ठेवून तो धर्म करणं आवश्यक. आचार्य महाराज कायम सांगायचे, साधं उदाहरण कसं आहे बघा. आता शेतकरी सुगीमध्ये शेतामध्ये धान्य पेरतोय. समजा शेतकऱ्याने शाळू पेरलाय. शेतकऱ्याची इच्छा काय असते, शाळू पेरल्यावर इच्छा काय असते, 5-8-10 पोती एकरात शाळू उभावा ही इच्छा असते. तो शेतकरी त्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत असते, काम करत असते. परंतु ज्यावेळी शाळू मोठा होतोय, शाळूची कापणी होत्या, त्याला शाळू बी मिळतोय, परंतु त्या शेतकऱ्याने कडबा मागितला होता काय, कडबा फ्री मिळाला. त्यानं फक्त शाळूची मागणी केली, कडबा फ्री मिळाला. तसं आम्ही भगवंताच्या चरणात गेल्यानंतर मोक्ष सुख मागा, बाकीचं सगळं फ्री मिळते, मागण्याची आवश्यकता नाही. हो, आम्ही काय करतोय माहितीये, तिथे जाऊन मागत बसतोय. आमच्या अभिनंदन सागर महाराज म्हणायचे काय, आम्ही देवळात जायचं, 4 आणि 8 आणे टाकायचं आणि नको ते म्हणले बघा, जे करताय म्हणून म्हणताय. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही तिथं जाऊन काय नको ते न मागण्याची आवश्यकता, फक्त तिथं जाऊन एकच मागा. एक तर भगवंतांचे जे गुण आहेत ते आमच्यात यावे,
किंवा भगवान मला मोक्ष लवकर लवकर प्राप्त व्हावी एवढी एक मागणं मागा, बाकीच्या सगळ्या मागण्या फ्री ऑफ चार्ज मिळतात, मागण्याची आवश्यकता नाही. तुमचं कार्य करत राहा, फल आपोआप मिळते. फलाची अपेक्षा ठेवणारा व्यक्ती आहे तो फल कधीही प्राप्त करू शकत नाही, आणि जो कार्य करणारा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात फल मागण्याची आवश्यकता नाही, फल आपोआप प्राप्त होते. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं आचार्य भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, समीचीन धर्म. म्हणून इथं म्हणलेलं आहे काय, देशी आम्ही समीचीन धर्मम कर्म निबरम. मी समीचीन धर्माचं कथन करतोय, तो समीचीन धर्म काय करणार आहे, कर्माचं निबरण करणार आहे. संसारामध्ये दुःखी असलेल्या सगळ्या प्राणी मात्रांना किंवा जीवांना तो सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आज बघा, तुम्ही प्रत्येक जण विचार करताय की माझं जीवन आहे लाख मोलाचं व्हावं. प्रत्येकाची इच्छा असते की माझं जीवन लाख मोलाचं व्हावं. परंतु एक गोष्ट आज बऱ्याच माणसांनी काय सूचना केली आहे माहिती का, बऱ्याच माणसांची काय सूचना आहे, महाराज माझं जीवन लाख मोलाचं होऊन दे अथवा न होऊन दे, मी लाख मोलाचं व्हायचं. म्हणजे माझ्याजवळ काय पाहिजे, लाखो रुपये पाहिजे, त्याला लाख मोलाचं म्हणतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, लाख मोलाचं होण्यासाठी जीवन जर लाख मोलाचं केला तर तुम्ही लाख मोलाचं आपोआप होत. कळलं नाही, सगळ्यात महत्वाची जीवन लाख मोलाचं करणे म्हणजे धर्मासहित जीवन जगणे म्हणजे जीवन लाख मोलाचं होणं. आणि लाखाचं होणं म्हणजे काय, फक्त जीवनामध्ये पैसा असणे, याला लाखाचं होणं. आज सगळी जण पाठीमागे आलेत कशाच्या, ऐसा कैसा भी हो लेकिन पैसा हो. दुसरं आमच्या जीवनात आम्हाला काही मिळालं तर चालतंय, परंतु काय बी करून पैसा मिळायला पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सर्वस्व ही पैसा नाही, तर जीवनामध्ये सर्वस्व काय असेल तर समीचीन धर्म हा जीवनामध्ये सर्वस्व आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही या गोष्टीकडे दृष्टिपात करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य महाराजांनी सांगितले, बऱ्याच आता पुढच्या गाथेमध्ये असं असं काय काय कथन आचार्य महाराज करणार आहेत, ते ऐकताना कधी कधी कानाला असं वाटणार आहे आम्ही किती चुका करतोय आणि काय काय व्हायला आहे ते सगळं कळणार आहे. आम्हाला कळते, अहो जसं म्हणतात की आगे आगे देव को होता है क्या, तसं या ग्रंथाचं पठण पाठन करत असताना, वाचना करत असताना ग्रंथामध्ये अशी अशी काय काय उलगाडीत घटना होणार आहेत, त्या उलगाडीत होत असताना आम्ही त्यावेळी त्या क्षणाला तेवढं जाणून घेतोय की खरोखर हे माझ्या जीवनातनं मी काढून टाकायला पाहिजे. परंतु इथनं बाहेर गेलो हे माझ्या मागल्या म्हणले बाबा, हे असंच चालायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टी असंच चालून चालणार नाही, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही बदल करणं आवश्यक आहे. आता आचार्य भगवान परत दुसऱ्या गाथेमध्ये आचार्य भगवंतांनी सांगितलं धर्मोपदेश करण्याची प्रतिज्ञा मी करतोय, परंतु तो धर्म काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून आता तिसऱ्या नंबरची गाथा आचार्य भगवंत सांगणार आहेत की धर्माचं स्वरूप काय आहे. तो समीचीन धर्म तुम्ही म्हणला, समीचीन धर्माचं पालन करा, समीचीन धर्माला जीवनामध्ये स्थान द्या, किंवा समीचीन धर्म तुम्ही त्याचं चारित्र्य करणं आवश्यक आहे हे म्हणला, परंतु समीचीन धर्म काय आहे हे तर आम्हाला कळायला पाहिजे. म्हणून आचार्य भगवान पुढल्या गाथेमध्ये धर्माचं स्वरूप खरं काय आहे हे सांगण्यासाठी गाथा देत आहेत. त्या गाथेमध्ये आचार्य महाराज सांगणार आहेत की खरोखर समीचीन धर्म काय आहे आणि समीचीन धर्माची व्याख्या काय आहे. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. सदृष्टि ज्ञान वृत्तानि, सदृष्टि ज्ञान वृत्तानि, धर्मं धर्मेश्वराविदो, धर्मं धर्मेश्वराविदो, यदीय प्रत्यनीकानि, यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति, भवन्ति
भवपद्धती सद्दृष्टि ज्ञान वृत्तानि धर्मं धर्मेश्वरा विदु यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति धर्मं धर्मेश्वरा विदु यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति अनेकदा सदृष्टिज्ञानवृत्तानि धर्मं धर्मेश्वरा विदु यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति। आचार्य भगवान समंदर स्वामीजी धर्माचं स्वरूप सांगत असताना या 3 नंबरच्या श्लोकामध्ये आचार्य भगवान सांगत आहेत सदृष्टि ज्ञान वृत्तानि धर्मं धर्मेश्वरा विदु यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति। तरी तो आचार्य भगवंतांना म्हणायचं आहे की सदृष्टि ज्ञान वृत्तानि धर्माचं स्वरूप काय सांगायचं सदृष्टि ज्ञान वृत्तानि सदृष्टि म्हणजे सम्यक दर्शन सज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान आणि सद्वृत्तानि म्हणजे सम्यक चारित्र्य। इथं आचार्य भगवान काय म्हणले सदृष्टि ज्ञान वृत्तानि धर्मं धर्मेश्वरा विदु हे कोणी सांगितलंय धर्मेश्वरा जे रत्नत्रय स्वरूप धर्माचे स्वामी जिनेंद्र स्वामी आहेत त्यांनी सांगितलेलं काय सदृष्टि ज्ञान वृत्तानि म्हणजे सम्यक ज्ञान बरोबर सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हेच धर्म आहे हेच धर्माचं स्वरूप आहे असं सांगत आहे कोण जिनेंद्र भगवान सांगत आहेत स्वतः आणि त्यांच्या माध्यमातून जिनेंद्र भगवंतांच्या माध्यमातून समंदर स्वामीजी आपल्याला सांगत आहेत। पुढे म्हणतात यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति आणि याच्या उलट जे आहे यदीय प्रत्यनीकानि म्हणजे याच्या विपरीत जे असेल म्हणजे काय मिथ्या दर्शन मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हे जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे भव पद्धती भवंती भव पद्धती म्हणजे हेच संसाराचा मार्ग आणि संसार आहे। म्हणजे धर्म काय आहे अधर्म काय आहे हे सांगायला धर्म काय असेल तर सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हाच खरा धर्म आहे आणि जर अधर्म काय असेल तर मिथ्या दर्शन मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हेच अधर्म आहे आणि हेच अधर्म जे आहे ते संसाराची पाठी आहे आणि याच संसाराच्या पाठीमध्ये आम्ही संसारामध्ये परिभ्रमंती करतो हे आचार्य भगवंतांना सांगतो। मग आम्हाला जर खरोखर धर्माचं स्वरूप कळले असेल तर त्या धर्माला आमच्या जीवनामध्ये स्थान देऊन जेवढ्या प्रमाणात धर्म करता येईल तेवढं आम्ही करणं आवश्यक आहे। जे धर्माचे ईश्वर आहेत धर्माचे ईश्वर कोण आहे जे तीर्थंकर स्वामी आहेत तेच धर्माचे ईश्वर आहे धर्मेश्वरा धर्म ईश्वर धर्मेश्वरा धर्म धन ईश्वर काय धर्म धन ईश्वर हे जे शब्द म्हणतात संस्कृतचे अतिशय संस्कृत मध्ये आचार्य भगवंतांनी एवढे छोटे छोटे सूत्र देऊन एवढे सुंदर सांगितले तर या सूत्रामधनं हे शब्द तयार होतात। आता धर्मेश्वरा शब्द म्हणलाय धर्माचे ईश्वर हे 2 संस्कृतचे शब्द जोडल्यानंतर ते 2 शब्द एक शब्द बनलाय धर्मेश्वरा धर्म धन ईश्वर धर्मेश्वरा याचं सूत्र काय लागतंय अवर्णे इवर्णे ए याचा अर्थ काय शब्दाच्या शेवटी जर अ असेल आणि पुढच्या शब्दाच्या सुरुवातीला जर काय असेल ई असेल तर त्या दोन्हींचा मिळून एडका ए तयार होतो अवर्णे इवर्णे ए जसं तुमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देव धन इंद्र देवेंद्र तुमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर धन इंद्र नरेंद्र म्हणजे अवर्णे इवर्णे ए या शब्दामध्ये बनते। तसंच धर्मेश्वरा धर्मेश्वरा बनलेला आहे धर्म धन ईश्वर हे 2 शब्द धर्म आणि ईश्वर शब्द जोडल्यानंतर धर्मेश्वरा होते। जे धर्माचे ईश्वर आहेत जे तीर्थंकर स्वामी आहेत त्यांना धर्माचे ईश्वर म्हणले आहे। जे आमचे धर्माचे ईश्वर आहेत ते ईश्वर इथं सांगत आहेत की काय खरा धर्म काय असेल सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हाच खरा धर्म आहे आणि अधर्म काय असेल
तर मिथ्या ज्ञान, मिथ्या दर्शन आणि मिथ्या चारित्र हाच अधर्म आहे। एक गोष्ट लक्षात घ्या बघा, ज्या ज्यावेळी सम्यक दर्शन या गोष्टी, सम्यक ज्ञान या गोष्टी आणि सम्यक चारित्र या तिन्हींची चर्चा ज्या ज्यावेळी येते त्यावेळी धर्माचं कथन, धर्म आणि धर्माची सुक्ती या सगळ्यांची आठवण होते। आज बरेच लोक आहेत ते याच्यापासून विमुख होत आहेत। म्हणून आता मगाशीच सांगून गेलेले आहेत आचार्य महाराज दुसऱ्या श्लोकामध्ये की काय, समीचीन धर्माचं जर आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन केलं तर खरोखर तो समीचीन धर्म कर्माचं निबंधन करणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन काय दुःखाच्या खाईतून उचलून तो समीचीन धर्म आम्ही सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार। मग आम्ही समीचीन धर्म पालन करायचं असेल तर काय करायला लागणार आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याला पालन करण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे। तरच आम्ही कर्माचं निबंधन करू शकतोय आणि तरच आम्ही दुःखाच्या खाईतून उठून सुखाच्या शिखरावर जाऊन बसू शकतो। आज संसारामध्ये एवढी दुःख आहे, एवढ्या सगळ्या विपरीतता, एवढ्या सगळ्या विपरीत परिस्थिती प्राप्त होतात। त्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये, विपरीततेमध्ये तर तुम्हाला कोण तारणार असेल, तुम्हाला कोण तर चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवणार असेल, काय तर चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात होणार असतील तर ते कोण करणार आहे, तो समीचीन आणि खरा धर्म आहे तोच करणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। कितीही तुम्ही काय विपरीतता करा त्याच्यातून तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही, विपरीततेतून तुम्हाला दुःखच मिळणार आहे, तुम्हाला समीचीनतेतून म्हणून सुख मिळणार आहे। ही गोष्ट महत्त्वाची बघा एक। आणि म्हणून आम्ही काय करायला पाहिजे मध्ये पहिला या गोष्टीवर श्रद्धा ठेवायला पाहिजे। आमचं श्रद्धा आहे हाय, किती जणांचं श्रद्धा नाही, कोण बोटवर करायला तयार नाही, सगळ्यांचे आंटी सांगते। एक गोष्ट लक्षात घ्या, जर खरोखर मनापासून असेल तर पडदिशी बोटवर यायला पाहिजे। अजून बी विचार आहे मनात, काय झाले कुणास ठाऊक। आमचे आचार्य महाराज म्हणायचे की अशा गोष्टी काय विचारल्या तर नाही कसलं झटकीपट निर्णय व्हायला पाहिजे। आम्ही एंडेल पिल्यासारखं काय होते कुणास ठाऊक, आता बोट वर होते की नाही, कधी वाकडं इकडं, म्हणजे त्याचा अर्थ काय घ्यायचा, सरळ आहे। आम्ही काय म्हणलो ना, तुम्ही म्हणला, मी फक्त पोचवाले तुम्हाला, हो तुम्हीच म्हणाले सर। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही एवढं दृढ असणं आवश्यक आहे। जसं चेलना राणी होती, ती चेलना राणी एवढी दृढ होती, काही झालं तर धर्माच्या बाबतीमध्ये धर्म जो आहे तो माझा समीचीन धर्म, माझा खरा जैन धर्म आहे तोच आहे, बाकीच्या सगळ्या विपरीत मी त्याला कधीही तीन काळामध्ये मानणार नाही, अशी समीचीनता अंतरंगामध्ये येणं आवश्यक। आणि याच्यासाठी काय पाहिजे असेल तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट श्रद्धा नसणं आवश्यक। आमच्या जीवनामध्ये आम्ही श्रद्धा करणं आवश्यक। जैन धर्माप्रती खरे देवशास्त्र गुरु यांच्यावर विश्वास असणं आवश्यक। आजपर्यंत आमचं कल्याण झालं नाही, आजपर्यंत 84 लक्ष योनीमध्ये अनंत काळापर्यंत आम्ही फिरत आलो, फिरायलो की नाही, अनंत काळापर्यंत फिरायलो। एवढ्या काळ फिरताना कधीही आमचं कल्याण झालं नाही, याचं मूळ कारण काय असेल बघा। आमचे आचार्य महाराज सन्मत महाराज कायम सांगायचे बघा, नवरा ज्यावेळी संध्याकाळी तुमच्या घरात येतोय, काय उदाहरण नाही लगेच बघू नका, नवरा संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही काय करला, आधी सगळं ताट पाठ मांडून ठेवलेलं असतोय, मग वासासाठी बसतात, वासाला बसल्यावर जेवायला वाढतात, जेवायला वाढल्यानंतर तो नवरा जेवण करताना नाही घास तोंडाला घालत असताना कधी विचार करत नाही की या घासामध्ये विष घातलं असतं तर मी मरेल म्हणून, का कारण नवऱ्याचा बायकोवर काय आहे, विश्वास आहे, हुशार। आमचे पुरुष लोक आहेत, ते पुरुष लोक महिन्यातून एकदा किंवा दोनदा नाही हे आणि हे करायला जातात की दाढी आणि केस नीट करायला जातात। कापायला म्हणायचं नाही, आपल्यात हिंसेचे शब्द वापरायचे नाही, नीट करायला म्हणायचं। भाज्या मी नीट करायच्या, कापायच्या, चिरतो म्हणायचं नाही, काय सांगितलं हो आपण कोण आहे, हा जैन आहे, तर ठीक आहे। तर ते हे नीट करायला जातात, त्यावेळी नीट करायला गेल्यानंतर ज्यावेळी त्यांची दाढी तो व्यक्ती करत असतोय त्यावेळी दाढी करत असताना कधी त्या माणसाच्या मनामध्ये भाव येत नाहीत की दाढी करता करता माझा का
कारण की त्या लोकांच्यावर सुद्धा काय आहे, विश्वास आहे. तुम्ही तुमचा कार्यक्रम असल्यावर काहीतरी इकडं तिकडं पाहुण्यांचा कार्यक्रम असेल की, आता कार्यक्रमचा सीझन चालू आहे, तुमचं म्हणाल नाही, सगळ्यांना सांगाले काय तर कार्यक्रम असल्यावर 80 लाखाच्या गाडीतून जाताय की एसटी महामंडळ. आता महिलांना 50% फ्री आहे, तिकडे गर्दी लय आहे. कर्नाटकात तर पुरुष एक दिसत नाही बसमध्ये, सगळ्या महिलाच 100% फ्री आहे. त्या नवऱ्यांना तर वैताग आलाय कर्नाटकात, कारण की बायको घरात नाही, सारखं इकडं तिकडं. आता परवा मी श्रवणबेळगोला यात्रेला गेलतो, त्यावेळी नाही कागवाडच्या महिला सगळ्या बस ना त्या 40 भर. मी पोचायची सगळे महाराज फ्री आहे चायना आणि आमची म्हणते बरोबर आहे, हा फ्री आहे, बस ना आला का बस श्रवणबेळगोपर्यंत बस, तिथनं ही बस धरायची तिथनं बस धरायची, फुकटच आहे, काय करायचं आम्हाला. आमच्या महाराष्ट्र सरकारनं सगळं फ्री केलं नाही, बरं झालं. आम्हाला स्वाध्याय महिला बी गावडल्या असतात आणि जाणार सगळीकडे शिकवली इकडं तिकडं अमुक इकडं सगळं फिरत बसल्याचं महाराष्ट्रभर. 50% केलंय बरं आहे म्हणून घरात आहे, नाहीतर 100% केलं असतं कोण गावलं नसतं, आम्हाला बोलवून आलाय स्वाध्याय या अशी गोड झालं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही कार्यक्रमाला त्या 80 लाखाच्या गाडीतून जात असताय, त्यावेळी एसटी मध्ये चढत असताना तुम्हाला माहित नसते एसटीचा ड्रायव्हर कुठल्या गावचा आहे, कुठल्या समाजातला आहे, कुठल्या आडनावाचा आहे, कोण आहे हे काय माहित नसते. परंतु कधी वर जाऊन बसताना कधी मनात असा संशय येत नाही की ही एसटी जाऊन खड्ड्यात पडेल, कारण की त्या ड्रायव्हरवर सुद्धा काय आहे, विश्वास आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरातला कोण सदस्य असेल, कधी आजारी पडला, कोण बी सदस्य असू दे, पुरुष असू दे, स्त्री असू दे, लहान असू दे, मोठे असू दे, ते आजारी पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाताय. ज्यावेळी डॉक्टर इंजेक्शन करतात काय, इंजेक्शन करतात त्यावेळी कधी इंजेक्शन करताना तुमच्या मनात येत नाही की या इंजेक्शन मध्ये विष असेल आणि मी लगेच मरेन, कारण की त्या डॉक्टरवर सुद्धा काय आहे, आजपर्यंत आमचं कल्याण झालं नाही याचं मूळ कारण काय असेल, आजपर्यंत आम्ही नवऱ्यावर विश्वास ठेवला, बायकोवर विश्वास ठेवला, आजपर्यंत आम्ही या लोकांच्यावर विश्वास ठेवला, आजपर्यंत आम्ही एसटी ड्रायव्हरवर विश्वास ठेवला, आणि आजपर्यंत आम्ही डॉक्टरवर विश्वास ठेवला, परंतु आजपर्यंत आम्ही खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर कधी विश्वास ठेवला नाही, म्हणून आमचं आजपर्यंत कल्याण झालं नाही. ही गोष्ट महत्वाची ठेवलाय. अनादी काळापासून आम्ही या सगळ्या लोकांच्यावर आजपर्यंत विश्वास ठेवत आलो. अनादी काळापासून या सगळ्या लोकांच्या सानिध्यात आम्ही जातोय, संपर्कात जातोय, परंतु कधी त्यांच्याविषयी असे भाव आले नाही. फक्त कुणाविषयी भाव येतात, मंदिरात आलो की आमचे भाव तिथे होते, खरं काय खोटं काय कुठं काय काय करून विश्वास ठेवायला तयार होत नाही. मानतोय सगळं, आम्ही मानायला तयार आहे, परंतु त्याचं आचरण करायला तयार नाही म्हणजे होय तर म्हणा, ते बी नाही स्वीकारलं, तो आमचं स्वीकारलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत खऱ्या स्वरूपाला समजून घेत नाही, खऱ्या धर्माला जोपर्यंत समजून घेत नाही, खऱ्या धर्माचं आचरण जोपर्यंत जीवनात करत नाही, तोपर्यंत 3 काळामध्ये आमचं कल्याण होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, आणि या गोष्टीला आम्ही मानून स्वीकारून आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणणं आवश्यक आहे. म्हणून सगळ्यात आवश्यक धर्माप्रती काय असेल तर जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य याच्यावर आम्ही खरोखर जास्तीत जास्त श्रद्धा ठेवून याला जीवनामध्ये स्थान देऊन आमच्या आचरणामध्ये कसं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य येईल याचा प्रत्येक क्षणाला विचार करणं आवश्यक. कधी झोपेत स्वप्न पडलेत काय मी महाराज माता झालोय, कसं महाराज माता होणार आम्ही, अहो झोपेत बी स्वप्न पडले मी माताची पिंची घेऊन फिरालो इकडे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जर असं जर होत असेल, प्रत्येक क्षणाला जर आम्ही काय दिसत असेल तर ते समजायचं ते आमच्या भविष्यामध्ये येणार आहे. काय म्हणलो मी, आम्हाला जर प्रत्येक क्षणाला कोणती गोष्ट दिसत असेल तर ती गोष्ट भविष्यामध्ये आमच्या आचरणामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये येणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. का, कारण की सगळ्यात महत्वाचे आचार्य भगवंतांनी काय सांगितलं तर भावना महत्वाची आहे. कोणतीही क्रिया करताना जर भावना नसतील तर काय उपयोग नाही क्रियांना. मी सांगतोय की काय नाही, कुठल्या
कुठल्या स्तोत्रामध्ये आहे? कल्याण मंदिर. कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये 4थ्या नंबरच्या लाईन मध्ये लिहिलंय, यस्मात् क्रिया प्रतिफलितीन भाव शून्य. काय सांगितले त्यात? कोणतीही क्रिया करत असताना त्या क्रियेमध्ये जर आमची भावना नसेल तर ती सगळी क्रिया आहे ती शून्य आहे म्हणून सांगितले. यस्मात् क्रिया प्रतिफलिती न भाव शून्य. जर भाव नसतील तर ती क्रिया करणे सुद्धा व्यर्थ आहे किंवा ती क्रिया केलेली सुद्धा शून्य आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे धर्म करत असताना आम्ही धर्मामध्ये प्रत्येक क्षणाला भावना आमच्या अंतराला प्रफुल्लित करणं आवश्यक आहे. म्हणून उगाच रोज म्हणत नाही आम्ही, मला प्रत्येक वेळी येत आहे सारखं आल्यावर जिनके सुची गुण परिचय पाक, सारखं तेच घेत आहे. आमचे मी, पूजे मी, वंदामी, नमस्कामी, सारखं तेच. लय जण काय काय जण नाही, काय काय गावामध्ये चातुर्मास असतो की नाही, त्या चिठ्ठ्या टाकतात. मला सारखं सारखं हेच भक्त्या कशाला करायला पाहिजे, सारखं सारखं आमचे मी, पूजे मी म्हणायला लावताय. सारखं सारखं कशाला खाताय? एक दिवसच खायचं, चांगलं चटमटीत करून 100 पदार्थ करा, परत खायचं नाही. कशाला खायचं? जगण्यासाठी तसंच नाही, अन्न रोजच्या रोज खाणं आवश्यक आहे, तसं आत्म्याला जागरूक ठेवण्यासाठी सुद्धा रोजच्या रोज धर्म श्रवण करणं आवश्यक आहे. आचार्य भगवान अमृतचंद्र स्वामीजी पुरुषार्थ सिद्धी उपाय या ग्रंथामध्ये म्हणतात, जर आत्मा कशामुळे प्रभावित होणार असेल तर आचार्य भगवंताने आत्मा प्रभावनियो रत्नत्रय तेजसा. आचार्य भगवंताने तिथं म्हणलेलं आहे, आत्मा जर कशामुळे प्रभावित होणार असेल तर आत्मा एकामुळेच प्रभावित होणार आहे. रत्नत्रयचा जर तेज तुमच्याजवळ असेल, रत्नत्रयचा जर प्रकाश असेल तरच आत्मा प्रभावित होणार आहे. आमच्या शरीराला आम्ही किती तुच्छ मानतोय तरी सुद्धा या शरीराकडे जास्त आमचं लक्ष आहे. रोज घासतोय, पुसतोय, लक्ष संतूर, मन नाही निर्मळ. मग काय करेल? लक्ष आणि संतूर साबण काय करणार आहे? परत फेराने लावतात, ते फेरन लावली, घासून लावते ते पॉन्ड्स, सगळं करतात. काय शरीर? एक गोष्ट लक्षात घ्या, महाराज काय आकाशातनं पडले नाही. त्यांनी म्हणले तो महाराजांना सगळं माहितीये, महाराज केलेच असं म्हणाय नाही सोडा, मी कधी लावलं नाही सोडा, कमी लावले, बघितले सगळी लावताना, सगळी आसपासची शेजारची असतात की सारखं काय काय जण अशी होती, कुठं फिरायला गेले तरी एवढी क्रीम घेऊन येणार, कुठं फिरायला गेले तरी एवढा साबण, ते पेपर साबण म्हणत ती द्वार काढले की चालू झाली काय. आणि आता जर त्यांचं चेहरं तोडं बघितलं की नाही, लगे बघितलं ते उलटी व्हायची, अशी चेहरं झाली. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात तुमची सुंदरता कशावर प्राप्त होणे, याच ग्रंथामध्ये आचार्य भगवान भविष्यामध्ये 115 नंबर ते 117 नंबरच्या श्लोकामध्ये एक ठिकाणी सांगणार आहेत, जर सुंदर रूपाची प्राप्ती व्हायची असेल भक्ती सुंदर रूपा. खरे देवशास्त्र गुरु किंवा दिगंबर मुलांची भक्ती केल्यानंतर सुंदर रूपाची प्राप्ती होतं, आचार्य भगवान समर्थ स्वामीजींनी सांगितले. आम्ही लावले पाठीमागे, आता तर नवीन आले फिसफिस लावतात आणि काय काय तू काय काय ड्यू काय काय म्हणते होते म्हणाले मी, ड्यू डोंट. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. या गोष्टी तुम्हाला काही करू शकणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही 148 प्रकृतीचा अभ्यास केला तर नाम नावाची प्रकृती जी आहे, नाम प्रकृती, त्याचे भेद आहेत, त्या भेदामध्ये जर गेला तर तुम्हाला शरीर कशामुळे प्राप्त होते, शरीर कसं मिळतंय, सुंदर कसं मिळतंय, त्याचे वेगवेगळे अवयव कसे होतात, त्या नाम प्रकृतीमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याचं चिंतन करणं आवश्यक. आम्ही याचं चिंतन कधी करत नाही, म्हणून आमचा सगळा घोळ चाललाय. म्हणून चिंतन करायचं आहे. म्हणून आज जर आमचं प्राप्त करायचा पुरुषार्थ करायचा असेल तर आम्हाला सगळ्यात मोठा पुरुषार्थ करायचा आहे, तर काय करायचं आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याकडे दृष्टिपात करायचा आहे. पहिला जर याची पायरी काय असेल, आता तुम्हाला गुरुमंत्र द्याल, पहिली पायरी जर रत्नत्रयामध्ये प्रवेश करायचा असेल तर पहिली पायरी काय? मिथ्यात्व त्याग करणे पहिली पायरी. आज खरोखर
एक एक गावामध्ये आज खरोखर धर्म प्रबोधन एवढी वाढत चाललेली आहे की बारक्या बारक्या मुली सुद्धा, अजून मुली असून, लहान मुले असून का नाही, महाराज येतात आणि म्हणतात महाराज मिथ्यात्व त्याग द्या. आता परवा सन्मती धर्म संस्कार शिबिर जे युवतींचं झालं महिषा आश्रममध्ये, अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडलं. एवढा प्रभाव त्या मुलींच्यावर पडला त्या शिबिराचा. छोट्या छोट्या मुली आई वडिलांना न विचारता सुद्धा महाराज काय ते करते, मला मिथ्यात्व त्याग द्या. म्हणलं आई वडिलांना विचारा. मग त्यांच्या आई वडील ज्या दिवशी शेवट दिवशी आले, मध्ये आधी येऊन दिलं नव्हतं त्यांना. कशाला मध्ये होती, उगाच भेटले की रडायला चालू होते. रडल्याने थोडा पहिल्या दिवशी तेवढं घोळ उठला. कारण की सगळ्यात महत्वाचं काय नियम ठेवलेला माहिती काय, आम्ही मोबाईल वापरायचा नाही 10 दिवस. एक एक मुली तर अशा होत्या, ते ज्यावेळी शेवटच्या दिवशी रोज शंका समाधान होतं, एकेकाने चिठ्ठी टाकून नाही मत प्रतिष्ठित केलं की खरोखर महाराज सांगतो, आम्ही पहिल्या दिवशी आई वडिलांना आम्ही शिबिरला जाणार नाही म्हणून हात धरून बसलो होतो. का? मोबाईल त्यागाय म्हणून. परंतु इथं आल्यावर 2-3 दिवस निघून गेल्यानंतर आमचे 10 दिवस कसे निघून गेले हे कळलं नाही. जाताना प्रत्येक मुलगी रडते, महाराज अजून 1 महिना शिबिर घ्यावं. म्हटलं खर्च कुठं आणू, म्हटलं शिबिर घ्या महिनाभर, हे बरं आहे म्हणलं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मला हे सांगायचं आहे, आज जर खरोखर समीचीन धर्माचं जर कथन आपल्याला कळलं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या समीचीन धर्माला उतरण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. ती पहिली पायरी काय असेल तर मिथ्यात्वाचा त्याग करणं आवश्यक आहे. ही पहिली पायरी. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत कृती देव गोमटसारजी कर्मकांडजी या ग्रंथामध्ये स्पष्ट रूपामध्ये म्हणतात. कोणी वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. गोमटसार कर्मकांडजी या ग्रंथामध्ये आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत कृती देव स्पष्ट रूपामध्ये म्हणतात. तर काय म्हणतात ते स्पष्ट रूपामध्ये म्हणतात, ज्यांनी 4थ्या गुणस्थानाला किंवा सम्यक दर्शनाला प्राप्त केले त्या व्यक्तीचं, त्या जीवाचं कुठलाही देव, कुठलेही नवदेवता, कुठलेही नवग्रह काही बिघडू शकत नाही. मला एक सांगा, हे जर आमचं काही बिघडू न शकले तर आमच्या जीवनात दुःख कधी येईल काय? साधी गोष्ट आहे हो, विचार करा. कोण याच्या पासून वंचित आहे त्यांनी विचार करा, बाकीच्यांनी विचार करायचा नाही. जे खरोखर मेन पक्षात आहेत त्यांनी विचार करायचा नाही. जे वंचित आघाडीकडे आहेत त्यांनी विचार करायचा. या सम्यक दर्शनापासून अजून वंचित राहिलो आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनच्या ग्रंथामध्ये म्हणतात, त्यांनी स्पष्ट रूपात म्हणले, जर खरोखर जीवाला मनुष्य म्हणून घ्यायचं असेल आणि खरोखर त्याला मनुष्य म्हणून जर घ्यायचं असेल तर आजपर्यंत त्या मनुष्यानं अनंत काळामध्ये जे काम केले नाही ते काम करायला पाहिजे, तो मनुष्य घेण्यास लायक आहे. मी स्पष्ट म्हणले की माझे शब्द नाही, मी पोचवाले, मी पोस्टमन आहे. इकडच्या आचार्यांचं टपाल इकडे पोचवायचं, तिकडच्या आचार्यां तिकडे पोचवायचं, तिकडच्या आचार्यां तिकडे पोचवायचं, एवढंच करतो. का म्हणले ते? याचा अर्थ लय मोठा आहे. आजपर्यंत आम्ही संसार केलाय, आता बी काय करलोय? आजपर्यंत मिथ्यात्व केले, आता बी. आजपर्यंत आम्ही कधी दीक्षा घेतली नाही, आता बी दीक्षा घेतली. या गोष्टी महत्वाच्या आहेत. आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी म्हणतात, जीवनामध्ये आदर्श किंवा मनुष्य म्हणून घ्यायचं असेल तर उत्कर्ष पथावर आजपर्यंत आम्ही ज्या गोष्टी केल्या ते करणं आवश्यक आहे. आजपर्यंत आम्ही कायम मिथ्यात्व करत आलोय, कायम संसार करत आलोय. आज संसाराचा त्याग करायचा आहे, प्रपंचाचा त्याग करायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन मिथ्यात्व करत आलोय ना, मिथ्यात्व त्याग करून सम्यक्त्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही गोष्ट म्हणजे महत्वाची. नाहीतर काय, तुम्ही जगालाय जसं माणूस म्हणून जगालाय, जगणं सोडावं. आज भिकारी सुद्धा जगालाय, तुमच्यापेक्षा श्रीमंत भिकारी. परवा एक सत्य घडलेली कथा दिल्लीमध्ये, एक 6-8 महिने झाले असतील घडून, किंवा 1-2 वर्ष झाले असतील. आता मला पूर्ण स्पष्टपणे आठवण आली. एक भिकारी काय झालं माहिती काय, जिथं तो भीक मागत होता तिथं तो मरून पडला. आता म्युन्सिपाल्टीची गाडी आली आणि त्या भिकाऱ्याला ती घेऊन म्युन्सिपाल्टी त्याची अंतिम व्यवस्था करायची यासाठी सगळी घेऊन गेले. आणि ज्यावेळी घेऊन जात असताना काय झालं माहिती का, तिथं पोतं होतं, ते पोतं त्याने काढून त्या ह्याच्यात टाकायचं कचरा कोंडीत म्हणून त्याने पोतं काढलं. आणि तिथं काहीतरी त्याला फट दिसली. ती फट दिसली म्हणून ती फट काढली. त्यानं बघितलं तिथं 8 पैसे होते. ते सगळे पैसे काढले. सगळे पैसे मोजल्यानंतर त्या तिथं जी पैसे ठेवले होते ती पैशाची रक्कम किती झाली माहितीये? 10 कोटी रुपये. तिथं काही कागदपत्रे मिळाली. कागदपत्रावर सगळी शहनिशा केल्यानंतर
तो भिकारी रोज तिथे भीक मागायचा, परंतु संध्याकाळी 5 स्टार हॉटेलमध्ये तो राहायला असायचा. त्याची खोली बुक 5 स्टार हॉटेलमध्ये होती. 5 स्टार हॉटेलमध्ये जी खोली त्याची कायमस्वरूपी बुक करून ठेवली, त्या खोलीची झाडेवरती घेतली. गादी खाली नुसता गादी खाली 20 कोटी रुपये सापडले. हे मी पुन्हा सांगाले, तो बी आपलं जीवन 5 स्टार कळत म्हणे, मला काय म्हणायचं ते कळत. 5 स्टार पद्धतीने आपलं जीवन तो भिकारी सुद्धा जगतो. जगणं, जीवन जगणं हे काय मनुष्य काय आहे, तिर्यन सुद्धा आपलं जीवन जगणं जगायला. परंतु खरं जीवन जगणं काय आहे, ज्याचं जीवन धर्मासहित आहे ते जीवन जगणं आहे, नाहीतर मरणं चांगलं आहे. काय म्हटलं मी, आमचं जर जीवन धर्मासहित नसेल तर आचार्य भगवंतांनी तर काही ग्रंथामध्ये तिर्यंच्याची उपाधी दिली आपल्याला. जर तुम्ही मनुष्य असून जर धर्मासहित जगत नसाल तर तुम्ही तिर्यंच्या समान आहे असं आचार्य भगवान म्हणतात, मी म्हणत नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला काय प्राप्त करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट धर्म आम्हाला प्राप्त करायचा असेल. आम्ही आजपर्यंत काय करत बसलोय माहिती काय, आम्ही धर्म म्हणजे क्रियाकांडला धर्म मानलो. धर्म वेगळा आणि क्रियाकांड वेगळे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही क्रियाकांडला धर्म मानत बसलोय आणि तेच करत बसलोय. मी कोण आहे, धार्मिक आहे, मी धार्मिक आहे, शिव नको असं म्हणाले सांगाले. हो, क्रियाकांड म्हणजे धर्म नव्हे, धर्म वेगळा आहे. आचार्य भगवंतांनी धर्माची जी व्याख्या सांगितली, तर धर्माचं आचरण तुम्ही मंदिरात असा, घरात असा, बाजारात असा, कुठल्याही ठिकाणी जा, त्या ठिकाणी त्या धर्माचं पालन होणं आवश्यक आहे. तो खरा धर्म. नाहीतर धर्म सब कोई कहे, धर्म न जाने कोय, धर्म का मर्म जाने बिना धर्म कहां से हो. आम्ही धर्माचं जोपर्यंत मर्म जाणून घेणार नाही तोपर्यंत 3 काळामध्ये धर्म होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. क्रियाकांड म्हणजे क्रियाकांड, जर आमच्या जवळ क्रियाकांड असतील आणि धर्म नसेल तर त्या क्रियाकांडला सुद्धा अर्थ नाही. आचार्य सन्मत सागर महाराज एक उदाहरण कायम सांगायचे. एक राजा होता आणि तो राजा एक दिवस गाडी आणि बंदूक घेऊन शिकारायला गेला. आणि शिकारायला गेल्यानंतर ज्यावेळी तो शिकार हुडकत होता, परंतु बऱ्याच वेळेस शिकार हुडकला, परंतु शिकार काही त्याला सापडली नाही. त्याला एवढं सगळं उन्हात फिरून फिरून तहान लागली होती. तो काय करतोय, एका झाडाखाली गाडी लावतोय, आपल्या खांद्याची बंदूक काढून सुद्धा त्या गाडीत ठेवतोय आणि तो पाण्याचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो. परंतु इकडं तिकडं फिरून सुद्धा त्याला पाणी मिळत नाही. आता तहान लागल्यावर कोण पाणी पिल्याशिवाय गप बसणार नाही. त्या राजाची एवढी भावना झाली, काय बी करून पाणी. तो काय करतोय, एका झाडावर चढतोय. झाडावर चढून वरनं बघतोय, कुणीकडच्या साईडला हिरवळ जास्त आहे. कारण की सूत्र काय, ज्या बाजूला हिरवळ असेल तिकडे पाणी असणारच आहे. तो बघतोय एका कोपऱ्यामध्ये त्याला हिरवळ जास्त दिसते. तो चालत चालत त्या दिशेत जातोय, गाडी बंदूक तिथंच आहे. चालत चालत जातोय आणि बरोबर हिरवळच्या मध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुंदर असा एक झरा होता आणि तलाव सुद्धा होता. त्याला अतिशय आनंद झाला की मला आता पाणी मिळणार आहे, माझी तहान भागणार आहे. थोडा आनंद झाला. तो तलावामध्ये पटपट जातोय आणि ओंजळ घेतोय आणि ओंजळ पिण्यासाठी मान खाली करतोय. मान खाली केल्या त्या ओंजळीमध्ये जे पाणी होतं त्या पाण्यामध्ये एक वाघाचं चित्र दिसला. तुम्ही असता तर 100च्या स्पीडने पळून गेला असता. त्याने सुद्धा तेच केलं. भिडलेल्या अवस्थेमध्ये पहिला पाणी टाकला, पुढे बघतोय तर पुढे त्या तलावामध्ये एक दगड होता, त्या दगडावर वाघ उभा होता. आता पहिला हात पुढे जातोय, बंदूक कुठे होती, गाडी. आता भिडलेल्या अवस्थेमध्ये माणसं काय बी करतात. कोरोनामध्ये तुम्ही बघितलं नाही, हो वाचव काय बी करा, हे द्या ते द्या, पैसे द्या, अमुक द्या, काय काय बडबडत होती कोणास. मी तर लय ऐकले सोडा, कारण की मी जिल्ह्याच्या ठिकाणी चातुर्मासला होतो. सतना, मध्य प्रदेश मध्ये सतना या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी होतो. आणि योगायोगाने सगळ्या महाराजांच्या वेगवेगळ्या खोल्या, कारण की एका महाराजांनी एकमेकांच्या संपर्कात यायचं नाही. माझ्या संपर्कात फक्त अविनाथजी शास्त्री वसगड्याचे एवढेच, कारण की प्रत्येक यांच्या सानिध्यात जे ब्रह्मचारी त्यांच्या गुंफ्यात राहायचं. मला रस्त्याकडची खोली दिली आणि आम्ही दोघं तिथं. आणि जाताच्या सगळ्या अँब्युलन्स सगळी वरडणार ती आवाज आम्हानेच केला. रस्त्याच्या कडेला खोली म्हणल्यावर वाचवावं, अमुक करावं, तमुक करा, हे मराठीत सांगायला, हिंदीमध्ये वरडत होते. तर ते ऐकून 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 असं वाटत होतं की खरोखर की मनुष्य आहे त्याचं जीवन काय आहे,
तो भिलेल्या अवस्थेमध्ये काय बी बडबडतो. तो राजाने तसंच करू लागला. तो भिलेल्या अवस्थेमध्ये काही बी आता काय त्याला करायचं सुचेना. तो काय करतोय सुचना इकडे तिकडे किस्से वगैरे तपासतोय. खिशात एक कागद होता. आता तो भिलेल्या अवस्थेमध्ये तो कागद काढतोय आणि कागद काढून कागद उघडतोय आणि ते वाघाला म्हणतोय, ए वाघा, हे बघ माझ्या अंगावर तुला म्हणजे ठार मारेल, माझ्याकडे बंदुकीचं लायसन आहे. वाघ बंदुकीचं लायसन भोगवून ग बसणार आहे. वाघाने झडप टाकली, त्या राजाचा मृत्यू झाला. ती राजाची गोष्ट तिथे संपली. आता खऱ्या राजाची गोष्ट चालू नाही तुमची आणि आमची. तो राजा दुसरा तिसरा कोण आहे, तुम्ही आणि आम्हीच आहे. या संसाररूपी जंगलामध्ये कर्मरूपी वाघाची शिकार करण्यासाठी गुरुरूपी गाडी आणि रत्नरूपी बंदूक घेऊन आम्ही जात होतो. आणि धर्म क्रियाकांड रूपी लायसन आमच्या खिशात होतो. ज्यावेळी मोक्षाच्या पाण्याची तहान लागली, सुख पाहिजे होतं आम्ही हुडकत गेलो आणि ज्यावेळी त्या तलावामध्ये आम्हाला मोक्ष रूपी पाणी मिळाल्यानंतर ती पिण्यासाठी गेलो तर कर्मरूपी वाघ पुढ्यात होता. आणि त्या वाघाला मी भीती घाललोय, हे बघ वाघा, मी क्रिया करतोय, धर्म मी पूजा करतोय, अष्टक करतोय, हे करतोय, बघ आलास तर अंगावर तुला मारीन. 3 काळात वाघ ग बसणार नाही. कर्म जर कशाने ग बसणार असेल तर त्याच्याजवळ रत्नोत्तर रूपी बंदूक असणं आवश्यक आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र रूपी बंदूक जर तुमच्याजवळ असेल तर कर्मरूपी वाघाचा पराजय किंवा कर्मरूपी वाघाला तुम्ही परास्त करू शकता. नाही तर 3 काळात कधी क्रियाकांड रूपी लायसन दाखवून त्याचा पराजय तुम्ही कधीच करू शकणार नाही. तुमचे मृत्यू भावाभावात होत आलेले आहे आणि होत राहणार. तुम्ही म्हणला आहे, मी म्हणलो नाही, मी पोहोचवते फक्त. त्यामुळे तुम्ही चिंतन करा. आम्हाला क्रियाकांडच करायचंय, पुढचा धर्म करायचाय. आज बरीच लोक आहेत की क्रियाकांडामध्येच अडकून आहेत. आज पुढच्या गतविधी माहितच नाही. तू असा का केलास, तू तसा का केलास, हो अभिषेक का, तो अभिषेक का, ह्या क्रिया का, त्या क्रिया का नको, त्या क्रिया का केला. या अरे पुढच्या ग्रंथांचा अभ्यास करा, सगळं कळेल कोण किती पाण्यात आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही अजून अर्ध्या हलकोंडाने पिवळं झालोय आणि हा महाराज, चिंतन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. कारण की जो ज्यावेळी स्वाध्याय प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग स्टेप बाय स्टेप ज्यावेळी स्वाध्याय करत जाते त्यावेळी सगळ्या ग्रंथातल्या सगळ्या धर्मांचं स्वरूप व्यवस्थित रूपाने तुमच्या स्मृती पटलावर व्यवस्थित येईल. परंतु आम्ही आजपर्यंत स्मृती पटल उघडण्याचे काम कधीच केले नाही. नुसता बोट करण्याचं काम केलं, परंतु एक बोट तिकडे केलाय. हो 4 बोट, नो कमेंट्स. चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून मला सांगायचं आहे, आचार्य भगवंतांनी सांगितले, आचार्य भगवंत याची वाचना करतायत, आचार्य भगवंत याची कथन करत आहेत की खरोखर तुम्हाला काय करायचं असेल तर धर्माचं खरं स्वरूप समजून घ्या, त्या धर्माला जीवनात स्थान द्या, तर तुमचं जीवन सुखी बनेल. जीवन जर सुखी बनवायचं असेल तर जीवनामध्ये खऱ्या धर्माला स्थान देऊन त्या धर्माचं आचरण जीवनामध्ये केले तर आमचं जीवन सुखी बनेल. नाहीतर 3 काळामध्ये आम्ही सुखी बनवू शकणार नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुद्धा अशा समीचीन धर्माचं स्वरूप जे काय आहे ते समजून घेऊन आपल्या जीवनाला योग्य तो आकार देण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की आचार्य भगवान आता तुमचा विश्वास, तुमचं श्रद्धान दृढ करण्यासाठी उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान विश्वास वाढवण्यासाठी सम्यक दर्शनाचं कथन करणार आहे. की सम्यक दर्शन कसं असतंय, त्याला प्राप्त कसं करायचं, त्याच्या क्रिया काय आहेत, त्याचे विधी काय आहेत आणि सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर काय काय फायदे होणार आहेत हे सगळं पुढं 41 गाथेच्या माध्यमातून सगळ्या प्रकारने सम्यक दर्शनाचा सगळ्या प्रकारचा अर्थ समजावून सांगितला जाणार. त्यामुळं मी एवढीच भावना करतोय की तुम्ही या सम्यक दर्शनाला समजून घेऊन जीवनात लवकरात लवकर सम्यक दर्शनाला स्थान द्या. कारण की आज परिस्थिती अशी आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटचा जर तुमचा भाव असेल, काय म्हटलं मी, शेवटचा जर भाव असेल हा, तर गो टू बॅक पॅव्हेलियन. म्हणजे कुठं जाणार आहे तुम्ही, निगोदामध्ये. निगोदामध्ये गेला तर निगोदामध्ये जे दुःख आहे, एक श्वास में 8-10 बार जन्मो मरो भरो दुःख भार. पंडित दौलतरामजी छडालाजी ग्रंथामध्ये म्हणतात
एका श्वासामध्ये 18 वेळा मरण आणि 18 वेळा जन्म होणार एवढं दुःख आहे. इथं एकदा मरताना काय काय होते, वाचवायसाठी किती पुरुषार्थ करतोय, काय काय करतोय तिथं एका श्वासामध्ये. आणि श्वास म्हणजे दीर्घ घ्या सोडा तो श्वास नव्हे. एक श्वास म्हणजे काय माहिती काय, एक नाडीचा ठोका म्हणजे एक श्वास. जे स्वस्थ व्यक्तीचे एका मिनिटामध्ये 72 ठोके पडतात, त्याला एक श्वास आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले. तो एक श्वास व्हायच्या आत तुमचा 18 वेळा मरण आणि 18 वेळा जन्म होतोय तिथं निगोदामध्ये. किती दुःख सोसायला लागेल. त्याच्या आधी जर आम्ही कल्याण करून घेतलो नाही, म्हणून आचार्य भगवंतांनी आम्हाला मार्ग सांगितले. कल्याण करून घ्यायचे मार्ग, पहिला मार्ग कोणता असेल तर दीक्षा घ्या. आम्हाला हेच आदेश दिले आचार्य. पहिला काय सांगायचं तर दीक्षेचा उपदेश द्या, दिगंबर दीक्षेचा उपदेश द्या. पहिला काय जर तुम्हाला करायचं असेल, खरोखर कल्याणाचा मार्ग असेल तर दिगंबर दीक्षा घेणे हे पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे आरिका दीक्षा घेणे तुमच्यासाठी. आरिका दीक्षा घेणे दुसरा मार्ग आहे. तिसरा काय मार्ग असेल तर प्रतिमाधारी बनणे. हे जर दोन जमत नसेल तर, जमत असले तर पुरुषार्थ करायला पाहिजे, जमत नसेल तर तिसरा मार्ग काय आहे प्रतिमाधारी होणे. आणि ते बी जमत नसेल, चौथा मार्ग आहे सम्यक दर्शन प्राप्त करणे. शुद्ध सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा चौथा मार्ग आहे. आणि ते बी जमत नसेल, तुमचं जीवन व्यर्थ आहे. ते जर जमत नसेल तुमचं जीवन सुद्धा व्यर्थ आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे एक उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवंत सम्यक दर्शनाचं कथन करणार आहे. आजच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी समीचीन धर्माचं कथन, समीचीन धर्म कसा आहे, धर्माचं स्वरूप, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. याचं पालन करण्याचा प्रयत्न पुरुषार्थ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करावा एवढी भावना करतो. आणि आजच्या या धर्मोपदेशच्या वाणीला विराम देतो. जय आचार्य भगवंत श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से